गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो घटक पाहणार आहोत तो आहे भाषेतील अलंकारिक शब्द। मराठी भाषा पेपर फर्स्ट मधील आपण अलंकारिक शब्द पाहणार आहोत। अलंकारिक शब्द म्हणजे काय, आपण एक उदाहरण घेऊ आधी। अकलेचा कांदा, एक उदाहरण देतो तुम्हाला। अकलेचा कांदा नावाचं उदाहरण आहे बघा। अकलेचा कांदा याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? काय वाटतं बघा बरं, अर्थ विचार करून बघा। तुम्ही व्हिडिओ झूम करून सुद्धा बघू शकता, तुम्ही व्हिडिओ झूम करून बघू शकता, शब्द वाचू शकता, पुढे जे पीडीएफ आहे ते पण वाचू शकता। अकलेचा कांदा म्हणजे काय? हुशार व्यक्ती नाही, अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख व्यक्ती। कोणती व्यक्ती? मूर्ख व्यक्ती। मूर्ख व्यक्तीला अकलेचा कांदा म्हणतात। मग अशा प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये हे जे अलंकारिक शब्द आहेत हे वेगळा रंजक अर्थ असणारे आहेत। यांना वेगळा रंजक अर्थ आहे, वेगळा रंजक अर्थ आहे। त्यानंतर हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत, म्हणजे तुम्हाला सहज बघितल्यानंतर लक्षात येणार नाहीत, सहज बघितल्यानंतर लक्षात येणार नाहीत हे शब्द, याचा अर्थ तुम्हाला कळणारच नाही। पुढचा एक शब्द सांगतो, समजा उंबराचे फूल। पुढचा एक शब्द आहे उंबराचे फूल। बघा बरं, उंबराचे फूल तुम्हाला शब्द माहिती आहे का? ज्या मुलांनी आधी शिष्यवृत्तीचा पेपर वगैरे दिला असेल किंवा अजून नवोदय किंवा आणखी स्पर्धा परीक्षांची तयारी केली असेल त्यांना याचा अर्थ माहिती आहे। उंबराचे फूल म्हणजे काय? दुर्मिळ वस्तू। कोणती वस्तू? दुर्मिळ वस्तू, जी आपल्याला मिळत नाही। दुर्मिळ वस्तू, सहज न मिळणार फूल असं आहे। उंबरावरती लवकर फुलच येत नाही, त्यामुळे ते दुर्मिळ असतं। अशा प्रकारे हा एक अलंकारिक शब्दच आहे। म्हणजे अशा प्रकारचे शब्द हे रंजक आणि वेगळ्या अर्थाचे आहेत। बघा, आपल्या मराठी भाषेमध्ये या शब्दांना मनोरंजन सुद्धा होतं याने, आणि भाषिक सौंदर्य वाढतं। भाषेचं सौंदर्य वाढविणारे शब्द असतात, ठीक आहे। मग अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द आपल्याला बघायचे। आपण जवळजवळ 100 शब्द पाहणार आहोत अलंकारिक, एकाच भागात नाही। एका भागात साधारण 30 शब्द आणि त्यावरचे प्रश्न, दुसऱ्या भागात, तिसऱ्या भागात। तुम्हाला हे शब्द लक्षात ठेवण्यासाठी पुन्हा पुन्हा हे भाग बघावे लागणार आहेत, ठीक आहे। चला ओके, पुढचा घटक बघू। आपल्या समोर स्क्रीनवर मी काही शब्द लिहिलेले आहेत, ठीक आहे। आपण त्यांचे अर्थ समजून घेऊ। बघा, हा पहिला शब्द आहे अष्टपैलू। अष्टपैलू म्हणजे काय? तर असे खेळाडू आपल्याकडे होते क्रिकेटमध्ये। कपिल देव हे अष्टपैलू होते, म्हणजे ते क्रिकेट बॅटिंग सुद्धा चांगली करायचे, बॉलिंग सुद्धा करायचे आणि फिल्डिंग सुद्धा करायचे। त्याला म्हणतात सर्व गुण संपन्न। अशाच प्रकारे वेगवेगळे व्यक्तिमत्व आपल्याकडे असतात, म्हणजे जे प्रसिद्ध आहेत, तुम्ही त्यांचे आदर्श शोधायला गेलात तर ते अष्टपैलू असतात, म्हणजे त्यांच्याकडे सर्व गुण संपन्नता असते। 11वा रुद्र। पुढचा शब्द आहे अतिशय तापट मनुष्य। परशुराम नावाचे ऋषी होते जे अतिशय तापट होते। त्यांनी कोकणामध्ये असं म्हटलं जातं की कोकण त्यांनी वसवला, परशुरामांनी कोकण वसवला। मग कोकण वसवण्यामध्ये त्यांचा हात होता, तर त्यांनी क्षत्रिय जे होते पृथ्वीवरचे त्यांना मारलं। ते ब्राह्मण होते, पण त्यांच्याकडे शस्त्रधारी ब्राह्मण होते, वेदविद्या पारंगत, आणि त्यांनी ब्राह्मण असूनही क्षत्रियांना मारलं। मग ते तापट मनुष्य होते, त्यावेळी असा शब्द वापरला जातो 11वा रुद्र, अतिशय तापट मनुष्य। पुढचं पिकलं पान। पिकलं पान म्हणजे म्हातारा मनुष्य। पिकलं पान म्हणजे म्हातारा मनुष्य। त्यानंतर ओनामा, एखाद्या गोष्टीचा ओनामा करा म्हणजे प्रारंभ करा। कर्णाचा अवतार। कर्णाचा अवतार म्हणजे काय? उदार मनुष्य। बघा, कर्णाबद्दल एक गोष्ट प्रसिद्ध आहे की कर्ण हा दातृत्वाच्या बाबतीत खूप प्रसिद्ध होता। तो स्वतः, त्याच्याकडे कोणी काही मागायला आले की तो लगेच दान करून टाकायचा। मग अर्जुनाला काय वाटलं? अर्जुन आणि कर्णामध्ये धनुर्धारी असल्यामुळे दोघांमध्ये वाद होता। अर्जुनाला वाटलं की मी सुद्धा दान करू शकतो कुणाला। मग त्याने भगवान कृष्णाला प्रश्न विचारला की मी कर्णापेक्षा चांगलं दान करू शकतो। ठीक आहे, कृष्ण म्हटले असं आहे का? बरं चालेल, काय हरकत नाही, उद्या सकाळी तू ये, आपण तुझी परीक्षा घेऊ। सकाळी अर्जुन आवरून त्यांच्याकडे गेला कृष्णाकडे। त्यावेळी कृष्णाला त्याने सांगितलं की भगवंत तुम्ही माझी हे घेणार होते परीक्षा। त्यांनी सांगितलं हा समोर एक टेकडी आहे, ती टेकडी सोन्याची झालेली आहे, तू तिथं जा आणि ते सोनं लोकांना देऊन टाक, बरोबर? तुला त्या टेकडीचं काय करायचं बघ,
तू दान करू शकतोस, ठेवू शकतोस, काही करू शकतोस. मग आता ही परीक्षा दातृत्वाची असल्यामुळे अर्जुन तिथे गेला. त्याने गावात दौंडी पिटवली. ज्यांना सोनं हवं असेल त्यांनी टेकडीजवळ यावं. सगळे लोक तिथे आले. मग अर्जुन कमरेवरती हात देऊन उभा राहिला. हा, तुला 5 टोपल्या घेऊन जा, तुला 10 टोपल्या घेऊन जा, तुला 12 टोपल्या घेऊन जा, असं प्रत्येकाला सांगत दिवसभर थांबला. पण ते जेवढं त्यातनं काढलं धन की ते परत तेवढंच व्हायचं, जेवढं धन काढलं की तेवढं परत व्हायचं. मग असं झालं तर दिवसभर ती माती काही हटली नाही, ती सोन्याची ती टेकडी. मग दुसऱ्या दिवशी मग हा अर्जुन गेला. त्याने सांगितलं की भगवंत, तुम्ही दिलेल्या टेकडीचं काहीही हल्लेलं नाही. तू दिलं ना म्हणे, ठीक आहे चालेल. मग आता दुसऱ्या दिवशी त्यांनी कर्णाला बोलवलं. कर्णाला म्हणे, तुला मी ही टेकडी दान केलेली आहे, तुला काय करायचे ते तू बघ, लोकांना द्यायची ठेवायची की बघ. मग कर्णाने काय विचार केला, कर्ण तिथे गेला. त्याने दौंडी पिटवली. सगळ्या लोकांनी टेकडीजवळ यावं. अर्जुनाला वाटलं याने माझ्यासारखंच केलं. तिथे गेला. ही टेकडी इथं आहे म्हणे, तुम्हाला जे घ्यायचं ते घेऊन टाका, घेऊन जा, मला त्याच्याशी काही घेणं नाही. आणि तो स्वतः निघून गेला. फरक काय होता बघा. अर्जुन स्वतःचा बडेजाव सांगण्यासाठी, स्वतःचं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी तिथे कमरेवर हात देऊन उभा होता. त्या उलट कर्णाने दान केलं आणि निघून गेला. म्हणजे हे कर्णाचं दातृत्व होतं की कोणी दिलं हे सांगायची गरज नाही. जे माझं नाही ते मी दुसऱ्याला काय देणार, ईश्वराने दिलं मी लोकांना देऊन टाकलं, अशा पद्धतीने त्याने दातृत्व दाखवलं. मग त्याला कृष्णांनी समजून सांगितलं की बघ, अशा पद्धतीने कर्णाने स्वतःचा कुठलाही मोठेपणा तिथे ठेवला नाही, तो निघून गेला. त्यामुळे कर्णाला काय म्हटलं जातं, कर्णाचा अवतार म्हणजे उदार मनुष्य. जो खरंच उदार होता, ज्याने स्वतःची कवच कुंडले, जे स्वतःचं वचन होतं, ज्याला वाचवण्याचं त्याची शक्ती होती, ती सुद्धा देऊन टाकली. आले लक्षात? चला आता आपण पुढचा घटक बघू. गोष्टीमध्ये मजा येते, गोष्ट चांगली वाटते, पण आपण शब्द बघू. ठीक आहे, चला पुढचा घटक आहे. पहिला शब्द आपण बघितला, अष्टपैलू बघितला. सॉरी, एक मिनिट. अष्टपैलू बघितला. 11वा रुद्र म्हणजे अतिशय तापट. अकलेचा कांदा मूर्ख. अकलेचा खंदक हा शब्द बघू. अत्यंत मूर्ख मनुष्य. अकलेचा खंदक म्हणजे ज्याला स्वतःची अक्कल नाही असा अत्यंत मूर्ख मनुष्य. अरण्य रुदन. अरण्य रुदन म्हणजे ज्याचा उपयोग नाही असे कृत्य. ज्याचा उपयोग नाही म्हणजे एखादा माणूस विनाकारण काहीच न करता सतत रडत असतो, त्याच्या रडण्याचा काहीच उपयोग होत नाही, त्याला म्हटलं जातं अरण्य रुदन. निष्कारण रडत राहणे, निष्कारण काही करणे. आळवावरचे पाणी म्हणजे काय हो, फार काळ न टिकणारी गोष्ट. तुम्ही आळूचं पान बघितलंय? आळूच्या पानावरती तुम्ही पानाचा थेंब टाकून बघा, पाण्याचा थांबत नाही. का? शास्त्रीय भाषेमध्ये त्याच्यावरती असं सांगितलेलं की त्याच्यावर मेणासारख्या पदार्थाचा थर आहे म्हणून पाणी थांबत नाही. मग जर आळवावर पाणी फार काळ टिकत नाही तर त्या म्हणीचा त्याच्यावर अलंकारिक शब्द तयार झाला. आळवावरचे पाणी म्हणजे फार काळ न टिकणारी गोष्ट. पुढे अक्षरशत्रू. अक्षरशत्रू म्हणजे त्याला अक्षरच माहित नाही, त्याला अक्षर माहित नाही, तो निरक्षर आहे, तो अडाणी आहे. कसा आहे? अडाणी आहे, निरक्षर आहे. पुढचा शब्द आपण बघू. ओनामा. ओनामा हा शब्द आपण समजून घेतला. सुरुवात करणे, प्रारंभ करणे. उंटावरचा शहाणा, मूर्खपणाचा सल्ला देणारा. यामध्ये मी प्रॅक्टिस सेट सुद्धा बनवलेला आहे, आधीच तो चॅनलवर दिलेला आहे, मी परत आपल्या ग्रुपमध्ये टाकणार आहे व्हॉट्सअपच्या. तर त्यामध्ये चित्रांसहित मी हे दिलेलं आहे, चित्रांसहित या म्हणी दिलेल्या आहेत. उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा. उमराचे फूल आपण बघितलं, दुर्मिळ वस्तू. कर्णाचा अवतार, उदार मनुष्य. कळसूत्री बाहुले, दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा. स्वतःची अक्कल नाही, दुसऱ्याच्या विचाराने चालणारा. बरोबर आहे? दुसऱ्याच्या विचाराने चालणारा. पुढे कळीचा नारद म्हणजे सारखे भांडणं लावत हिंडणारा. जिथं तिथं गेला तिथं तो कळ लावणार. बरोबर? असा एखाद्या वर्गात सुद्धा असतो. तो काय करतो, इथून ऐकतो, पलीकडे जाऊन सांगतो, अरे तो तुझ्याबद्दल असं म्हटलं होतं का, त्याने तुझं नाव सारांना सांगितलेलं नसतं तरी तो भांडणं लावतो. त्याला म्हणतात कळीचा नारद. समजलंय? पुढे काडी पहिलवान. काडी पहिलवान म्हणजे हाडकोळा मनुष्य. कसा? हाडकोळा, एकदम काटकोळा, वारा आलं तर उडून जाईल अशा पद्धतीने काडी पहिलवान आहे की नाही, म्हणजे ताकद नसलेला. समजलंय? पुढचा शब्द बघू. कुंभकर्ण. अतिशय झोपाळू. रामायणामध्ये रावणाचा भाऊ होता कुंभकर्ण. तो 6 महिने झोप घ्यायचा आणि 6 महिने उठला, जागा असला की खात राहायचा.
सतत खायचं, खाल्ला की परत लगेच झोपणार. 6 महिन्याने उठला, त्याची भूक लागली की तो खूप खाणार आणि परत झोपणार. त्याने देवाकडनं तसं दान मागितलेलं होतं. रामायण महाभारत ही महापुराण आहेत, यांच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कुपमंडूक, संकुचित वृत्तीचा म्हणजे ज्याला स्वतःचं जगच खूप मोठं वाटतं. बेडकाला कसं वाटतं, बेडूक विहिरीत असतो, त्याला असं वाटतं ही विहीर म्हणजे खूप प्रचंड मोठं जग आहे, याच्या बाहेर काहीच जग नाही. पण अशा लाखो विहिरी जगात आहेत. मग तशा व्यक्तीला म्हणतात कुपमंडूक. कुप म्हणजे विहीर, मंडूक म्हणजे बेडूक. संकुचित वृत्तीचा. कोल्हेकुई म्हणजे शूद्र लोकांची बडबड. अशी लोक ज्यांना कोणी किंमतच देत नाही, पण ते 5-50 जमा होतात आणि सारखी भयभय करतात, बरोबर. मग त्याला म्हणतात कोल्हेकुई, म्हणजे ओरडतास. खुशाल चेंडू मनुष्य, काहीही हो, म्हणजे जगात किती भांडणं चालले असले तरी हा आपला खाणार पिणार, मजा करणार, टीव्ही लावणार, फॅन लावणार, एसी लावणार, आरामशीर बसून राहणार. घरात आई जरी ओरडली तरी काही घेणे नाही, मस्त मजेत बसलेला, ह्याला म्हणतात खुशाल चेंडू मनुष्य. जगात बॉम्ब जरी पडला तर तो म्हणेल पडू द्या बॉम्ब, मला काय करायचं. अशा प्रकारचा मनुष्य खुशाल चेंडू. पुढे गर्भ श्रीमंत, जन्मापासून श्रीमंत. भारतामध्ये जमशेदजी टाटा नावाचं कुटुंब होतं, जे आधीपासून खूप श्रीमंत होतं आणि त्यांनी स्वतः सचोटी व प्रामाणिकपणे व्यवहार करून आजही ते भारतात गर्भ श्रीमंत म्हणून ओळखले जातात. त्यांचं कुटुंब आधीपासून व्यापारी, सचोटीने काम करणारं, त्यामुळे टाटांची कोणती वस्तू लवकर खपते, ते चांगले प्रॉडक्ट्स बनवतात. हे व्यक्ती त्यांना लागू पडतं. हे म्हणजे हे जे भूषण आहे, गर्भ श्रीमंत हा शब्द त्यांना लागू पडतो. गंगा यमुना म्हणजे काय, या 2 नद्या आहेत वास्तविक, पण या अश्रू या अर्थाने वापरले जातात. गंगा यमुना. अश्रू का, गंगेला जर पूर आला तर ती आजूबाजूचे गावं वाहून नेते, या अर्थाने सुद्धा ही नकारात्मक अलंकारिक शब्द आहे. पुढचा शब्द बघू. गंडांतर म्हणजे भीतीदायक संकट. जर गंगा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात व्हायला लागली तर आजूबाजूच्या गावांवर गंडांतर येते. म्हणजे नदी कुठून फुटेल, कोणत्या गावाला वाहून नेईल हे सांगता येत नाही, म्हणून हा शब्द वापरला जातो. गाजर पारखी, कसलीही चव नसलेला, पारख नसलेला मनुष्य, बरोबर. त्याला कसलीच पारख नाही, त्याला कसलीच घेणं नाही. म्हणजे हा गाजर सुद्धा चटणीबरोबर लावून खायला बसला. गाजर चटणीवर खाऊ शकतात, पण त्याला कशाचीच पारख नाही, तो कशात. आपण दुसरी एक असा शब्द बघा, गाढवाला गुळाची चव काय, हा समानार्थी शब्द आहे, कसलीही पारख नसलेला. पुढे रामबाण औषध, अचूक गुणकारी शब्द. एक जाहिरात लागते बाबा झेंडूबामची, त्याच्यामध्ये पण सांगितलं झेंडूबाम हा एक रामबाण औषध आहे. म्हणजे डोक्याला डोकं दुखत असेल लावा, कशालाही लावा. अनेक किंवा निश्चित बाबीवर चालणारी गोष्ट, रामबाण औषध. पोट दुखत असेल, लिंबू आणि सोडा घ्या. एखादी आजी सांगते की नाही, लिंबू आणि सोडा घे, तुझं पोट थांबेल. ते रामबाण औषध आहे. त्यावेळी आजीबाई हा शब्द वापरतात. लंकेची पार्वती म्हणजे अत्यंत गरीब स्त्री. ही म्हण कशी तयार झाली, जेव्हा भगवान रामांनी रावणाला मारलं आणि लंका नष्ट केली, त्यानंतर तिथे जी राहिली त्याला अत्यंत गरीब स्त्री असं म्हटलं जातं. लंकेची पार्वती, ठीक आहे. त्यानंतरची हा शब्द वापरला जातो. पुढचा शब्द आपण बघू. गुरुकिल्ली म्हणजे मर्म रहस्य. तुमच्या शिष्यवृत्ती परीक्षा पास होण्याची गुरुकिल्ली सांगू का. सगळ्यात महत्वाचं सराव आणि सराव. आधी सगळे घटक संपवा, त्यानंतर त्यांचा सराव करा, त्यानंतर प्रश्नपत्रिका घ्या आणि त्यांचा सराव करा. सराव आणि सराव हे तुमच्या यशाचं मर्म असेल, रहस्य असेल. समजले. शिष्यवृत्ती परीक्षेचं पास आणि उत्तम गुण मिळवण्याचा सराव हाच मंत्र आहे. गुळाचा गणपती, मंदबुद्धीचा. गुळाचा गणपती आहे. चहामध्ये टाकलं तर काय होईल, विरघळून जाईल. काही उपयोग होईल नाही. याला किती काही सांगितलं तरी लक्षात राहील का, नाही. मग हा मंदबुद्धीचा, त्याला किती कोरून आकार दिला तरी त्याला काही होणार नाही. असा गोगलगाय. गरीब निरुपद्रवी मनुष्य. तो खूप गरीब आहे आणि तो खूप निरुपद्रवी आहे, त्याला म्हटलं जातं
गोगलगाय, त्याला काय म्हटलं जातं? गोगलगाय, बरोबर. घर कोंबडा, घरातून बाहेर न पडणारा. यालाच आणखी एक शब्द आहे, गाडग्यातला उंदीर. गाडग्यातला उंदीर म्हणजे जो सतत कशात राहतो? गाडग्यात, म्हणजे तो घरातून बाहेर पडत नाही, अशा प्रकारचा शब्द. पुढे घोरपड, चिकाटी धरणारा. जेव्हा तानाजी मालुसरे यांनी जो कोंढाण्याचा किल्ला होता सर करण्यासाठी गेले, त्यावेळी त्यांनी घोरपडीसारखा प्रयत्न केला, असा शब्द होता. पण त्या आख्यायिकेमध्ये, दंतकथेमध्ये आलं की तानाजी मालुसरे यांनी घोरपड सोडली आणि त्या घोरपडीला दोर बांधला आणि वर चढले. असू शकेल, पण अशा प्रकारची शक्यता फारशी नसून तिथं त्यांनी जो चिकाटीने प्रयत्न केला त्या अर्थाने घोरपड हा शब्द वापरला गेलेला आहे. त्यांनी चिकाटीने प्रयत्न केला आणि कोंढाण्याची जी माची होती ती चढून जाऊन किल्ल्यावर गेले, त्यावेळी हा शब्द वापरला जातो. चरपट पंजरी, चरपट पंजरी, निरर्थक बडबड. तुमच्या बडबडीला काहीच अर्थ नाही अशी बडबड, चरपट पंजरी, बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा शब्द आहे 14वे रत्न, म्हणजे मार देणे. तुला आता 14वे रत्न दाखवल्याशिवाय होणार नाही, म्हणजे तुला भरपूर मार द्यावा लागेल. 36चा आकडा. माझ्या वर्गामध्ये 2 विद्यार्थी आहेत, त्यांचा 36चा आकडा आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये खूप मोठं भांडण आहे. हा एका बेंचवर बसला तर तो दुसऱ्या बेंचवर बसतो, याने एक डबा खाल्ला तर हा डबाच खात नाही. हे अशा प्रकारचं नसतं, समजलं ना? म्हणजे 2 शत्रू असणं असं मला सांगायचंय. 36चा आकडा. हा जेवला तर तोही जेवेल, तो कशाला उपाशी राहील. पुढे जमदग्नीचा अवतार. जमदग्नीचा अवतार, जमदग्नी नावाचे ऋषी होते. तुम्ही जर नेटवर सर्च केलं तर याबद्दल तुम्हाला कथा ऐकायला मिळेल. कथा खूप आहेत आपल्या पुरातन याच्यामध्ये, पुराणांमध्ये. जमदग्नी ऋषींना अत्यंत राग येत असे, कोपिष्ट होते, त्यांच्यावर ही म्हण पडलेली आहे. जमदग्नी म्हणजेच रागीट. पुढे टोळ भैरव, कामाची नासाडी करणारे लोक. टोळ भैरव म्हणजे कामाची नासाडी करणारे. ते कुठलंही काम चांगलं होऊ देत नाहीत. मग ते काय करतात? मध्येच्या तानेने नुकसान करतात. ठीक आहे. मग त्यानंतर ताटाखालचे मांजर, दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा. दुसऱ्याने त्याला सांगितलं ना, हे बघ मी तुला 100 रुपये इथं बसून राहायचं दिवसभर, तो तिथंच बसेल. तुला इथं सांगितलं आता सरळ बसला उलटा बसायचं, तो तिथंच उलटा बसेल. तो आता उलटा बसला झोपून राहायचं, तो तिथंच तसा बसेल. म्हणजे जशा पद्धतीने सांगितलं, दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा, ताटाखालचे मांजर. पुढे आहे त्रिशंकू, धड ना इकडे ना तिकडे, मध्येच लटकणारा. तुम्ही असं घड्याळ बघितलंय का? घड्याळ, त्या घड्याळाला लोलक असतो बघा, लोलक म्हणजे अशा प्रकारचा लोलक असतो. तो इकडे जातो आणि इकडे जातो, असतो की नाही? अशा प्रकारचा दोलक असतो बघा. या लोलकाची जी अवस्था असते ना ती असते त्रिशंकू. तो कधी इथे धावत नाही, कधी सारखा आपला इकडे तिकडे डुलत असतो, त्याला म्हणतात त्रिशंकू. पुढे दगडावरची रेग, कधीही न बदलणारी गोष्ट. दगडावरची रेग कधी न बदलणारी गोष्ट. दळूबाई, दळूबाई म्हणजे काय? जसा रडूबाई असते ना तसा दळूबाई असते. भेकड मनुष्य, तो सारखा भीतो, घाबरतो. देव माणूस, चांगला सज्जन माणूस. धोपट मार्ग, सरळ मार्ग, नेहमीचा मार्ग. नवकोट नारायण, खूप श्रीमंत. आपण आधी उदाहरण घेतलं होतं, काय होतं? गर्भ श्रीमंत, जन्मापासून श्रीमंत. तसं नवकोट नारायण, टाटा कुटुंब आहे ते नवकोट नारायण आहे, म्हणजे खूप श्रीमंत आहे. पुढे त्यानंतर नंदी बैल, होला हो म्हणणारा. जसं सांगितलं तसंच. आपल्याकडे तो नंदी बैलवाले येतात बघा घेऊन, ते त्याला विचारतात पाऊस होईल का? तो काही म्हटलं तरी पाऊस नाही होणार का? तरी तो होच म्हणतो. म्हणजे त्याला फक्त एका डायरेक्शन मध्ये मान हलवायला शिकवलेलं असतं. त्यांची भाषा पण असते, ते बऱ्याचशा त्या भाषेमध्ये ते वापरही करतात, चांगल्या भाषा असतात. पुढे पर्वणी, अतिशय दुर्मिळ योग. पर्वणी म्हणजे अतिशय दुर्मिळ योग. हा योग कधी घडून येत नाही, 12 वर्षांनी घडतो असा. पाताळ यंत्री, कारस्थान करणारा मनुष्य. पुढे हे जे 4 शब्द आहेत हे तुम्ही स्वतः समजून घ्यायचे. आपण आता प्रश्न बघू त्यावरचे. ठीक आहे, नमुना प्रश्न समजावून घेऊ. पुढील
अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेल्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. सूर्यवंशी, बघा बरं या शब्दाचा अर्थ. उशिरा झोपणारा, उशिरा उठणारा, आळशी मनुष्य की सूर्यकुळातला मनुष्य? नाही, उशिरा उठणारा मनुष्य. यावर एक खूप छान गोष्ट आहे माझ्याकडं, मी सांगेल एखादोळी नंतर. पण काय होतं, व्हिडिओ अभ्यासाचे असतात त्यामुळे गोष्टीचे व्हिडिओ सांगता येत नाही. तुम्हाला गोष्टीची आवडत असेल तर तयार करील, ठीक आहे. पुढे पुढील प्रत्येक प्रश्नातील अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्याय सांगा. कळसूत्री बाहुले. कळसूत्री बाहुले म्हणजे काय? दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा, बाहुल्यांचा खेळ करणारा, दुसऱ्यावर ताबा ठेवणारा, होला हो म्हणणारा नाही. कळसूत्री बाहुले म्हणजे त्या ज्या असतात ना, दोऱ्या घेऊन ते माणसं राजस्थानी येतात बघा यात्रेमध्ये, वरतून दोरे असतात आणि ते खाली पाय हलवतात त्या माणसांचे, त्याला म्हणतात कळसूत्री बाहुले. आपल्या प्रश्नाचं उत्तर ते होतं, ठीक आहे. पुढे नवकोट नारायण, अतिशय श्रीमंती, दीड शहाणा नाही, कळ लावणारा नाही आणि अतिशय गरीब नाही. नवकोट नारायण म्हणजे खूप श्रीमंत. नारायण म्हणजे भगवान विष्णू, आणि भगवान विष्णूंकडे श्रीमंती असते कारण त्यांच्याकडे माता लक्ष्मी असतात, अशी पुराणातली कथा आहे. मग ज्यांच्याकडे नारायण, ज्यांच्याकडे 9 कोट आहेत, सोन्याने भरलेले 9 कोट आहेत, असे अतिशय श्रीमंत. पुढे बिनभाड्याचे घर, तुरुंग. बिनभाड्याचे घर तुरुंग, एक नंबरचा पर्याय. शाळा नाही, मंदिर नाही, चर्च नाही, ठीक आहे. कर्णाचा अवतार, शूर मनुष्य नाही, रागीट मनुष्य नाही, कारस्थानी नाही, उदार मनुष्य. आता तुम्ही गोष्ट कधीच विसरणार नाहीत, मी ती पूर्ण सांगितलेली आहे. पुढचा शब्द गाजर पारखी. गाजर पारखी 5वा. चिकित्सक मनुष्य नाही, गाजर पारखून घेणारा नाही, रत्नाची पारख असणारा नाही, कसलीही पारख नसणारा, बरोबर, अशा प्रकारचा. पुढे त्रिशंकू. मी लोलकाचं उदाहरण दिलं तर बघा, 3 कोणांचा समूह नाही, 3 ठिकाणी असणे नाही, धड ना इकडे ना तिकडे, त्रिकोणी आकाराचा नाही. अशा प्रकारे आपण प्रश्न आणि अलंकारिक शब्द समजून घेतलेले आहेत. ओके, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. नका. चला थांबतोय. गुड डे, बाय.